नमस्कार मंडळी, क्रिशफीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते। तुम्ही कधी तो जुना लोखंडी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आहे का, ज्याला वर्षानुवर्षे तेलही लावलेलं नाही? तुम्ही त्याला स्पर्श करताच तो करकरतो, जणू काही त्याला रडायचं आहे। आता विचार करा, तुमच्या शरीरातही असेच काही घडत आहे का? सकाळी उठल्यावर तुमच्या टाचा दुखतात, गुडघे वाकल्यावर आतून कटकट असा आवाज येतो, पायऱ्या चढताना तुमचा श्वास फुलतो, रात्री 8 तास झोपूनही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रात्रभर चालत आहात। आणि जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ महत्त्वाचा नाही, तर तो तुमचं आयुष्य बदलू शकतो। कारण आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा मंदिरात ताटात असते, पण जिच्या खऱ्या शक्तीबद्दल तुम्ही अजूनही अनभिज्ञ आहात। होय, आपण सुक्या खोबऱ्याबद्दल बोलत आहोत। आणि मंडळी, आज मी तुम्हाला अशा 10 आजारांबद्दल सांगणार आहे ज्यांना मुळापासून बरं करण्याची शक्ती या सुक्या खोबऱ्यामध्ये आहे। थायरॉईड असो, जुनाट सांधेदुखी असो, ॲनिमिया असो, मानसिक कमजोरी असो किंवा अशी एखादी गोष्ट जी पुरुष सांगायला लाजत नाहीत। आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी नारळ खाण्याची एक गुप्त पद्धतही सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरातील नारळाचे फायदे 10 पटींनी वाढतील। म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, कारण तुम्हाला इथे मिळणारी माहिती हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणार नाही। आणि हो, अजून एक गोष्ट करा, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं वय काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात ते सुद्धा मला सांगा। उदाहरणार्थ लिहा 55 वर्षे पुणे किंवा 62 वर्षे नाशिक। ही माहिती माझ्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून मी तुमच्यासाठी अधिक चांगला कंटेंट तयार करू शकेन। चला तर मग सुरुवात करूया। मंडळी, जुन्या आयुर्वेदिक ग्रंथावर संशोधन करत असताना 2 अत्यंत महत्त्वाचे शब्द आढळले। पहिला म्हणजे दृढ फळ आणि दुसरा म्हणजे श्रीफळ। आपल्या ऋषीमुनींनी नारळाला हे नाव विनाकारण दिलेलं नाही। त्यांनी पाहिलं की हे फळ मानवी शरीराला लोखंडाप्रमाणे आतून मजबूत करतं। याला श्रीफळ म्हटलं जातं, कारण जे कोणी फळ खातात त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि आरोग्य लाभतं। पण मंडळी, आपण याला केवळ पूजेच्या ताटापुरतंच मर्यादित ठेवलं आहे। आज मला याला पुन्हा तुमच्या स्वयंपाकघरात आणि तुमच्या आहारात आणायचं आहे। याचे फायदे सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। आयुर्वेदात नारळाला अद्वितीय बनवणारी 2 प्रमुख कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे स्नेहन। ज्याप्रमाणे गाडीच्या इंजिनमधील तेल संपतं तेव्हा ते आवाज करू लागतं आणि हळूहळू चोख होतं, त्याचप्रमाणे आपल्या सांध्यांमधील नैसर्गिक स्नेहन द्रव वयानुसार सुकू लागतं, ज्यामुळे सांधे कटकट वाजू लागतात। नारळातील आरोग्यदायी चरबी थेट तुमच्या हाडांच्या सांध्यांमध्ये शिरते आणि त्यांना पुन्हा वंगण घालते। ही काही जादू नाही, हे विज्ञान आहे। दुसरं कारण म्हणजे 7 धातूंचं पोषण। आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे 7 थरांनी बनलेलं आहे: रस, रक्त, मांस, चरबी, हाडं, अस्थिमज्जा आणि वीर्य। आज आपण जे अन्न खातो, जंक फूड, रिफाईंड पीठ, तेल आणि मसाले, हे फक्त पोट भरतं, ते हाडे, मेंदू किंवा रक्तापर्यंत पोहोचत नाही। नारळ हे एकमेव फळ आहे जे रसापासून ते अस्थिमज्जेपर्यंत सर्व 7 धातूंचं पोषण करतं। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुर्वेदामध्ये याला गुरु म्हणजे जड असंही म्हटलं जातं। चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यास ते पचणार नाही। म्हणून व्हिडिओच्या शेवटी मी जी पद्धत समजावून सांगेन ती काळजीपूर्वक ऐका। आता पहिल्या फायद्याकडे वळूया। पहिला फायदा म्हणजे थायरॉईडपासून आराम। मंडळी, आजकाल थायरॉईड ही एक महामारी बनली आहे। प्रत्येक 3ऱ्या घरामध्ये कोणीतरी थायरॉईडची औषधे घेत असतं। औषधे घेऊनही वजन कमी होत नाही, केस गळणं सुरूच राहतं, थकवा कायम राहतो का? याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरामध्ये सेलेनियमची कमतरता। तुमची थायरॉईड ग्रंथी T4 नावाचा हार्मोन तयार करते, पण शरीर या T4चा वापर तेव्हाच करू शकते जेव्हा त्याचे T3 मध्ये रूपांतर होतं। आणि हे रूपांतर, हे परिवर्तन सेलेनियमशिवाय होत नाही। सेलेनियम हे इंजिन ऑइलसारखं आहे, जे हे संपूर्ण यंत्र चालवतं। आणि सुकं खोबरं हा सेलेनियमचा
सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत आहे. जेव्हा तुम्ही दररोज थोडंसं सुकं खोबरं चावता तेव्हा ते तुमच्या चयापचय क्रियेला चालना देतं. वजन हळूहळू नियंत्रणात येतं. दिवसभर टिकणारा सुका आळस नाहीसा होऊ लागतो. तुम्ही थायरॉईडच्या समस्येशी झुंजत आहात का? कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखी एक फायदा म्हणजे हाडांची मजबूती. आता मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. लोक हाडांच्या आरोग्यासाठी फक्त कॅल्शियमच्या मागे लागतात. ते दूध पितात किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का की मॅग्नीज आणि तांब्याशिवाय कॅल्शियम हाडांमध्ये टिकत नाही. हे असं आहे की जणू तुम्ही भिंत बांधण्यासाठी फक्त विटा आणल्या पण सिमेंटला विसरलात. सुकं खोबरं हेच सिमेंट आहे. वाढत्या वयानुसार हाडांना एकत्र धरून ठेवणारे कोलेजन नावाचे प्रथिन तुटू लागतं. खोबऱ्यातील तांब या कोलेजनची पुनर्बांधणी करते. ते सांध्यांच्या अस्थिबंधांना लवचिक बनवतं. जर तुमच्या पाठीच्या कण्यात वेदना होत असतील, गुडघ्यांमध्ये पोकळी जाणवत असेल किंवा सकाळी जमिनीवर पाय ठेवताना पाय दुखत असेल तर खोबऱ्याचं तेल आणि सुकं खोबरं त्या हाडांमधील भेगा भरून काढण्यास मदत करू शकतात. संशोधनानुसार याचं नियमित सेवन केल्याने भविष्यात संधिवाताचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. मंडळी, हे झाले 2 फायदे. अजून 8 फायदे बाकी आहेत. आणि शेवटी आहे एक गुप्त पद्धत, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. याला फक्त 10 सेकंद लागतात. तिसरा फायदा म्हणजे मेंदूची शक्ती. हा फायदा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पाण्यानंतर आपला मेंदू सर्वाधिक चरबीने बनलेला असतो. पण आपण कमी चरबीयुक्त तेल विरहित पदार्थ खाऊन आपल्या मेंदूला उपाशी ठेवत आहोत. नारळातील चरबी ही सामान्य चरबी नाही. त्याला MCT किंवा मिडियम चेन ट्रायग्लिसराइड्स असं म्हटलं जातं. हे MCT यकृताद्वारे थेट मेंदूला कीटोन्स पुरवतात आणि कीटोन्स हे मेंदूसाठी रॉकेट इंधनासारखे असतात. ते मज्जातंतूवरील मायलिन शीथ नावाच्या संरक्षक थराची दुरुस्ती करतात. जर तुम्हाला लक्ष केंद्रित करणं कठीण वाटत असेल, गोष्टी विसरत असाल किंवा कामातील रस कमी होत असेल तर हा नारळ तुमच्या स्मृती फाईल्सची पुनर्रचना करेल. आणि विशेषतः अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हे एक वरदान आहे. वृद्ध लोकांना दररोज थोडा सुका नारळ खायला द्यायला विसरू नका. तुमच्या घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती आहेत का? खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चौथा फायदा म्हणजे ॲनिमिया. बऱ्याच लोकांना वाटतं की ॲनिमिया म्हणजे फक्त लोहाची कमतरता. पण सत्य हे आहे की बऱ्याच लोकांच्या शरीरात लोह असतं पण त्यांचं शरीर ते शोषून घेऊ शकत नाही. सुक्या नारळात लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं. कच्च्या नारळापेक्षा 3 पटीने जास्त. याचं कारण असं की पाणी सुकल्यानंतर सर्व पोषक तत्वे अधिक घट्ट होतात. त्यात तांब देखील असतं जे रक्त तयार करणारा कारखाना चालू ठेवतं. जेव्हा तुम्ही सुका नारळ गुळासोबत खाता तेव्हा तुमचं हिमोग्लोबिन वाढतं. फेरिटिन म्हणजे शरीरातील लोहाचा साठा देखील मजबूत होतो. ज्यांना हातपाय थंड पडण्याचा, चक्कर येण्याचा आणि सहज थकवा येण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा सुका नारळ औषधापेक्षा कमी नाही. 5वा फायदा म्हणजे पुरुषांमधील अंतर्गत अशक्तपणा. हा विषय खूप गंभीर आहे आणि मला तो तुमच्यासोबत कोणत्याही संकोचाशिवाय शेअर करायचा आहे. आजच्या जगात तणाव, अयोग्य आहार आणि झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत आहे, ज्यामुळे अंतर्गत अशक्तपणा, थकवा आणि आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होत आहे. आयुर्वेदामध्ये सुक्या नारळाला शुक्रल असं म्हटलं जातं, म्हणजेच जे शुक्र धातू वाढवतं. नारळातील फॅटी ॲसिड्स हार्मोन निर्मितीसाठी आवश्यक घटक म्हणून काम करतात. त्यात असलेलं झिंक आणि सेलेनियम नैसर्गिकरित्या पुरुषांची प्रजनन क्षमता आणि शक्ती वाढवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मानसिक ताण कमी करतं, जो अशक्तपणाचं एक प्रमुख कारण आहे. खजूर आणि दुधासोबत घेतल्यास ते कोणत्याही महागड्या सप्लिमेंटपेक्षा लाखो पटीने अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरतं. श्वेतप्रदर पांढरा स्राव हा जर त्रास असलेल्या महिलांसाठी खजूर आणि दुधासोबत सुका नारळ घेणं खूप फायदेशीर आहे. मंडळी, हे झाले 5 फायदे. अजून 5 फायदे बाकी आहे, पण त्याआधी एक गोष्ट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करा जे सांधेदुखी, थकवा किंवा अशक्तपणाने त्रस्त आहेत. फक्त एक शेअर कोणाचं तरी आयुष्य अधिक चांगलं बनवू शकतो. चला पुढे जाऊया. 6वा फायदा आहे हृदयविकार.
मंडळी, वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जातं की नारळ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येतो आणि कोलेस्ट्रॉल वाढतं, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. नारळामध्ये लॉरिक ॲसिड नावाचा एक चमत्कारिक घटक असतो. हे लॉरिक ॲसिड जगात फक्त 2 ठिकाणी आढळतं, ते म्हणजे एक आईच्या दुधामध्ये आणि दुसरं म्हणजे नारळामध्ये. हे लॉरिक ॲसिड तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवतं. ते रक्तवाहिन्यांमधील कचरा विरघळवण्यास मदत करतं, रक्त घट्ट होण्यापासून रोखतं आणि धमन्यांमधील सूज कमी करतं. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की जे लोक नारळ खातात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणी म्हणेल की नारळ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. 7वा फायदा गर्भवती महिलांसाठी आहे. मंडळी, गर्भधारणेदरम्यान आई आणि गर्भातील बाळ या दोघांनाही दुप्पट पोषणाची गरज असते, तेव्हा त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. या काळामध्ये नारळ मल्टीव्हिटॅमिन गोळीसारखं काम करतो. नारळाचं तेल आईची प्रतिकारशक्ती इतके वाढवतं की किरकोळ सर्दी, खोकला आणि संसर्ग होत नाही. त्यात असलेलं इलेक्ट्रोलाइट्स, ॲम्निओटिक द्रव म्हणजेच बाळाभोवती असलेलं पाणी त्यांच्या इष्टतम पातळीवर राखतात. बाळाची दृष्टी आणि मज्जासंस्थेच्या विकासामध्ये नारळ महत्त्वाची भूमिका बजावतं. तसेच ते सकाळचे मळमळ आणि उलट्यांपासून आराम देतं. म्हणून जर तुमच्या घरी गरोदर बहीण, मुलगी किंवा पत्नी असेल तर त्यांना सुकं खोबरं आणि नारळाचं पाणी दोन्ही नक्की द्या. 8वा फायदा आहे तो म्हणजे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध. मंडळी, एक जुनी म्हण आहे, पोट स्वच्छ असणं हेच सर्वस्व आहे. जर तुमचं पोट रोज स्वच्छ नसेल तर हे समजून घ्या की तुमचे बहुतेक आजार तिथूनच सुरू होतात. नारळातील फायबर आतड्यांसाठी नैसर्गिक झाडूचं काम करतं. त्याचे फायबर अविद्राव्य असतं, म्हणजेच ते आतड्यांमध्ये फुगतं आणि जुना चिकटलेला कचरा खरवडून काढतं. मूळव्याधीच्या रुग्णांसाठी नारळ उत्तम आहे, कारण ते शौचास मऊ करतं आणि रक्तवाहिन्यांमधील सूजसुद्धा कमी करतं. ते प्रोबायोटिक्स नावाच्या फायदेशीर आतड्यातील जीवाणूंना अन्न म्हणजेच प्रीबायोटिक्स फायबर देखील पुरवतं. यामुळे तुमची पचनशक्ती हळूहळू दुप्पट होते. 9वा फायदा म्हणजे कर्करोगापासून संरक्षण. मंडळी, मला माहीत आहे की फक्त कर्करोग हा शब्द ऐकूनच आपण घाबरतो, पण आज मी तुम्हाला थोडी आशा देऊ इच्छिते. जेव्हा शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा कर्करोग होतो आणि यामागील एक प्रमुख कारण म्हणजे फ्री रॅडिकल्स अँड DA मध्ये होणारी वाढ, नवीन पेशींचं नुकसान. नारळामध्ये फिनोलिक संयुगे असतात जे या फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करतात आणि तुमच्या DNAचे संरक्षण करतात. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की नारळातील पोषक तत्वे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची आणि पुरुषांमधील प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करू शकतात. ते शरीराच्या स्वतःहून बरे होण्याच्या शक्तींना सक्रिय करतं. आता मी असं म्हणत नाही की नारळ खाल्ल्याने कर्करोग बरा होईल, पण त्याचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करणं निश्चितच एक शहाणपणाचं पाऊल आहे. 10वा फायदा म्हणजे नैसर्गिक वृद्धत्व विरोधी गुणधर्म. मंडळी, हा फायदा माझा सर्वात आवडता आहे. महागड्या क्रीम्समुळे वृद्धत्व थांबत नाही. जेव्हा तुम्ही आतून तरुण असता तेव्हा वृद्धत्व थांबतं. याच्याशी किती लोक सहमत आहे? कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नारळामध्ये सायटोकिनिन्स असतात जे पेशींच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. नारळाचं तेल आतून ओलावा टिकून ठेवतं, ज्यामुळे सुरकुत्या आणि सैल त्वचा कमी होते. ते यकृताला डिटॉक्सिफाय करतं, ज्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. ज्यांना केस गळतीचा त्रास आहे त्यांच्यासाठी नारळातील फॅटी ॲसिड केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केस काळे आणि दाट राहतात. झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला नारळाचं तेल लावा. त्यात थोडं व्हिटॅमिन E तेल घाला, तुम्हाला फरक जाणवेल. मंडळी, हे झाले 10 फायदे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याची तुम्ही वाट पाहत होता, सुकं खोबरं खाण्याची योग्य पद्धत, सेवनाची गुप्त पद्धत. खोबरं किती फायदेशीर असलं तरी जर ते योग्य प्रकारे सेवन केलं नाही तर ते फायदेशीर तर ठरणार नाहीच आहे, उलट ते हानिकारकही ठरू शकतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका. सांधेदुखी आणि शारीरिक अशक्तपणासाठी 5 ते 7 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यांची साल काढा. सुमारे 20 ग्रॅम सुकं खोबरं किंवा साधारण 4 तुकडे आणि थोडीशी खडी साखर घ्या. ते व्यवस्थित चावून खा. घाई करू नका. तुम्ही जेवढे जास्त चावाल तेवढं पचन चांगलं होईल आणि फायदेही जास्त मिळतील.
त्यानंतर 1 ग्लास कोमट दूध प्या. जर तुम्हाला सकाळी दूध पचत नसेल तर 1 ग्लास कोमट पाणी प्या. तुम्ही हे सर्व घटक एकत्र करून स्मूदीसुद्धा बनवू शकता. ज्यांना आम्लपित्त, पोटात जळजळ आणि पित्ताच्या समस्या आहेत त्यांनी 1 चमचा गुलकंद थंड दुधामध्ये मिसळवा. गुलकंद पोटासाठी खूप चांगलं असतं आणि तो एक नैसर्गिक उपाय आहे. त्यात किसलेलं खोबरं मिसळा. सकाळी नाश्त्यासोबत त्याचं सेवन करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी त्याचं सेवन करण्याचा प्रयत्न करा, कारण तेव्हा पचनक्रिया सर्वोत्तम असते. रात्री याचं सेवन टाळा. विशेषतः जर तुम्ही पचनसंस्था तुमची कमजोर असेल तर तुम्ही संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान देखील याचं सेवन करू शकता. तुम्ही 20 ग्रॅम नारळ पूर्णपणे चावून देखील खाऊ शकता. यामुळे पूर्ण फायदे मिळतील. या खबरदारीच्या सूचना नक्की वाचा. नारळ सर्वांसाठी फायदेशीर आहे, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला जास्त कफ, खोकला किंवा दमा असेल तर रात्री याचं सेवन टाळा. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी याचं प्रमाण मर्यादित ठेवावं आणि त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. आणि हो, तुमच्या आहारामध्ये कोणताही नवीन पदार्थ समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला. मंडळी, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या 10 आजारांपैकी कोणता आजार तुम्हाला सर्वात जास्त त्रास देतो हे देखील सांगा. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे, पण आपण आपली मुळे विसरलो आहोत. हा नारळ फक्त पूजेच्या ताटासाठी नाही, तो तुमच्या आरोग्यासाठी आहे. आजपासून त्याला तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.